फायर तयार आहे. शरद, आता तुझ्या टीमला घेऊन तू डीजेच्या बाजूने एंट्री मारायची आहे आणि एकाने डाव्या बाजूने एकाने उजव्या बाजूने मैदानामध्ये रॉयल एंट्री होईल. शरद, टीमला तयार ठेवा आपण. सागर मात्रे, अंकित, आपण पुढे राहायचंय, लक्षात घ्या. कॅप्टन पुढे राहील. शरद पुढे राहा, आपण कॅप्टन पुढे राहील. ओके, एकामध्ये रांग लावा ना, आपण लाईन लावा, लाईन लावा आपण. ठेवा आपण. तर मित्रांनो, गोलगाव प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेची 2 फायनलिस्ट टीमची रॉयल एंट्री होणार आहे. त्या रॉयल एंट्रीसाठी आपण काउंटडाऊन करणार आहोत. त्यानंतर त्यांची एंट्री आणि संगीतही वाजणार आहे डीजेच्या माध्यमातून. आणि कृष्णा लेजेंड्स 1 2 and 3 and start. नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला कुठं कुठं, आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला कुठं कुठं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं धन्यवाद. सन्माननीय रवींद्र भरत पाटील साहेब, संजय मडवी साहेब, आपण टॉस करण्यासाठी, फायनलचा टॉस करण्यासाठी आपण यायचे. सर नवनाथ पाटील, श्रीनाथ आराट, आपण या, आपण यायचे. श्रीनाथ आराट, आपण या. मित्रांनो, फायनलचा टॉस आहे. नक्कीच दोन्ही टीम, फायनलिस्ट टीम आमने सामने. हा क्षण कमीच पाहायला मिळतो. चला तानाजी पाटील, आपण यायचं आहे. आयोजकांचं म्हणणं आहे या, आपण आपल्या सहकार्याने घेऊन यायचंय आपण. तर मित्रांनो, संपूर्ण भारताची अर्थातच नक्कीच तुम्ही ठरवा पहिले काय करायचं तुम्हाला, त्यानुसार आपण करू. पाहुणे नाही उद्या. ओके, चला पाहुणे मंडळी आपण. रवी आराट असतील, तानाजी पाटील असतील, तसेच जयनाथ आराट, सर्वच येत आहेत. आणि शत्रुघ्न पाटील, पोलीस पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण सर्वांनी मधीन जायचंय. समीर, थोडासा लीड करायचं आपण. समीर, गणेश मडवी, आपण इथे उपस्थित या. समीर प्लीज, सो रिक्वेस्ट टू, आपण यायचे. इथे आपण
खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजलीचा एक छोटासा कार्यक्रम देखील आहे आणि तोही करणार आहोत आपण. समीर प्लीज जॉईन विथ डोक्यामधील कॅप थोडेशा रिमूव्ह करा. आपण कॅप जे आहे ते रिमूव्ह करायचे डोक्यातील. नक्कीच आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्याकरिता इथे हो आणि त्याचबरोबर आपल्या भारताचा स्वर हरपला. काही दिवसांपूर्वी आशा भोसलेंना देवाज्ञा झाली आणि नक्कीच त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आणि मी सर्वांना विनंती करेन की जे काही आमचे प्रेक्षक जागेवरती बसलेले आहेत, जे बसलेले आहेत त्यांनी उभं राहायचं 2 मिनिटासाठी. जे बसलेत त्यांनी 2 मिनिटं उभं राहा. 2 मिनिटाचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे. स्वर्गीय अनंता भिबा मडवी स्टँड मध्ये जे बसलेले आहेत त्यांनाही विनंती आहे. तसेच स्वर्गीय खंडू गंगाराम मडवी स्टँड मध्ये बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे. तसेच बाकीचे इतरही प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे. देवेश तू लहान आहेस, तुलाही उभं राहायचंय. थँक्यू. तर मित्रांनो, जसं समीरने उल्लेख केला की आपला भारताचा स्वर जो आहे तो हरपला आहे. देवाज्ञा झालेली आहे आशा भोसले यांना आणि खऱ्या अर्थाने आज 14 एप्रिल अर्धी आता 15 एप्रिल मध्ये आलोच, मात्र हे म्हण आहे की जो नाही त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देणं फार महत्वाचं आहे. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आहे, त्या निमित्ताने त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आपण देणार आहोत. आणि पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली इथे आपण सुरू करत आहोत. ओम शांती शांती. तर मित्रांनो आता तसंच उभे राहा. डीजे नॅशनल अँथम आपण तयार ठेवायचंय. राष्ट्रगीत. भारताची आणबान शान, भारताचा सर्वोच्च अभिमान, राष्ट्रगीताला मानवंदना आपण या ठिकाणी देऊया. एक साथ सावधान. 3, 2, 1 स्टार्ट. जनगण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि गंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे भारत माता की जय वंदे मातरम. जय श्रीराम. जय श्रीराम. राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. होलकऱ्या देवाचा. चला तर फायनलचा टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. दोन्ही कॅप्टन प्लीज कम. Please come on the captain of Royal King and please welcome the captain of Krishna Legend. भरतजी पाटील आणि श्रीनाथ रट यांच्या शुभास्ते आपण करतोय टॉस. फायनल टॉस. एकदा सर्व उपस्थितांना विनंती आहे, दोन्ही टीमचं प्रदर्शन खेळ तुम्हाला आवडला असेल तर एकदा दोन्ही टीम साठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. चला तर फायनलचा टॉस होतोय. कॉलिंग कोण करणार? ओके, कृष्णा लेजंड. चला तर फायनल टॉस होण्या अगोदर माझे उपसरपंच भरत पाटील हे थोडक्यात मनोगत व्यक्त करतायत. नमस्कार सगळ्यांना. खरोखर तुम्हाला सांगतो, तुम्ही समालोचक करता, परंतु आमच्या गावातली मुलं ही खूप गोड आहेत. म्हणजे ही घोळगावातली आहेत आणि अजून एक सोनाले आहे. सोनाले आणि घोळगाव
ह्या दोन वेगवेगळ्या प्रीमियर लीग होत असतात. त्याचं आम्हाला खूप वाईट वाटतं खरं बोललं तर. निश्चित असं आहे की आमची संस्कृती अशी राहिलेली आहे की सोनाले, घोलगाव हा नवीन पडलेला घोलगाव नाव आहे. याला आम्ही म्हात्रेपाडा असेल, थलेपाडा असेल किंवा मडव्यांची इकडची घरं असतील. आमचा सोनाले, खैरपाडा, इंदालेपाडा, माल्यांची इकडे घरं असतील. हा पूर्ण गाव हा आमचा एकच आहे. परंतु काय आहे, आजपर्यंत आमच्या वाडवडिलांनी संस्कृती जपली का याच्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव झालेला नाहीये. ह्या प्रीमियर लीगची सुरुवात कुठे झाली ती तुम्हाला मी आज सांगतो. ह्या 2 वर्षा अगोदर सोनाले गावात होलीच्या अगोदर 3 वर्षा अगोदर बरोबर एका मजा मस्तीमध्ये सदानंद हरट, किशोर हरट यांच्या घरासमोर आम्ही सहज मुलांनी असंच आपण एक दिवस असा खेळ खेळूया म्हणून हा विषय झाला. आम्ही फार एन्जॉय केला. म्हणजे इकडची ही वरिष्ठ मंडळी आज इथे दिसतात जी सगळी ती आली होती तिकडे आणि तिकडचीही आम्ही खूप एन्जॉय केला त्यावेळेस. परंतु इकडच्या मुलांना मी प्रामाणिक सांगतो, माझं बोलणं कोणाला वाईटही वाटत असेल आणि माझ्याबद्दल कोणाला काय वाटतं मी कधी चिंता करत नाही. माझं स्पष्ट मत असतो ते मी मांडत असतो. इकडच्या मुलांना थोडा गैरसमज झाला की तुम्ही प्रीमियर लीग तिकडची केली आम्हाला विचारला नाही. परंतु तसं काहीच नाहीये. सहज ते होऊन गेलं. परंतु होत असताना पुन्हा दुसऱ्या वर्षी ह्या गोलगावात एकदा जोशाने, नवीन उमेदीने आणि जोरात प्रीमियर लीग झाली. मग सोनालीलाही तशी झाली. SPL, GPL अशी सतत तिकडेच SPL 2 झाल्या. GPL चे हे दुसरं का तिसरं पर्व? तिसरं पर्व. परंतु माझी आणि माझ्यासारख्या असंख्य आता आम्ही थोडे वरिष्ठ, आम्हाला ही पोरं समजतात, आम्हाला रिस्पेक्ट ही खूप देतात. खरोखर आनंदाची गोष्ट आहे आमच्या दोन्ही पाड्यातली, म्हणजे सोनाले गाव असेल किंवा घोलगाव असेल, दोन्ही पाड्यातली तरुण वर्ग एवढा चांगला आहे आणि प्रत्येकाचा रिस्पेक्ट करत असतात. ही फार आनंदाची गोष्ट आहे. ठीक आहे, शेवटी गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट हा भाग आहे. प्रत्येकाच्या स्वभावावर ते असतं. परंतु मला एकच वाटतंय की दोन्ही पाड्यातली मुलं खूप सुंदर आहेत. भविष्यात काय होतं या छोट्या छोट्या गोष्टीतून ना गावातील संस्कृती किंवा अनेक जे उपक्रम असतात त्याच्यात वेगवेगळे पाठ पडत असतात. ते पडू नये अशी आमची वरिष्ठांची सगळ्यांची मानसिकता आहे. म्हणून भविष्यात तुम्ही तरुण वर्ग घोलगावातले असतील किंवा सोनालीतली तरुण वर्ग असतील, या तरुण पिढीने एकत्र येऊन कुठेतरी बसलं पाहिजे. SPL होते, GPL होते, भविष्यात होऊन HGPL कशी होईल ह्या मार्गाने आपण सगळ्यांनी प्रयत्न केलं पाहिजे असं मला वाटते. आणि त्याच्यासाठी तुमचा सगळ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. शेवटी काय आहे बघा, राजकारण 5 वर्षासाठी असतो, पुन्हा येऊन तिथेच तिथं आपण थांबतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळ प्रत्येकाला त्या जागेवर नेहमी पुनरावृत्ती करत असते. परंतु आपल्या आता तुम्हाला सांगतो, ह्या वर्षीची आमची गावदेवीची जत्रा एवढी उत्साहाने सगळ्यांनी म्हणजे साजरी केली ना, त्याचा आनंद जो आम्ही लुटला ना, आम्हाला एवढी वर्षात मला तरी तेवढा म्हणजे आनंद कदा लुटता आला नाही. ते कशाने होते, एकोप्याने होत असते. म्हणून पुढच्या वेळेस पुढच्या वर्षी जर तुम्हाला करता आलं तर बघा, काय तुमचं वय आहे ना ते असं आहे की आपापले मुलांचे हेवेदावे असतात, हे काय असतात, परंतु शेवटी आमच्या सारख्यांनी किंवा आमच्या वयाचे जे मुलं असतात, आमच्या वयाचे जे तरुण वर्ग असतील किंवा पुढारी थोडेसे फार असतील, तुम्हीच आम्हाला रिस्पेक्ट दिलेला असतो. म्हणून तुम्हाला त्या अधिकाराने फक्त सांगतो का SGPL जर करता आली तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद आमच्यासारख्या लोकांना दुसरा कोणताच असणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही निश्चित पुढे यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला वाटेल ते सहकार्य करायला तयार असणार आहे.
याच्यापेक्षाही कितीतरी मोठ्या पटीने आपण ती स्पर्धा राबवू शकतो जेव्हा SGPL म्हणजे सोनाले घोलगाव प्रीमियर लीग त्याचा लॉंग फॉर्म होतो. ते करता आलं तर बघा. हॅलो, भरत पाटीलने सांगितलं ते माझ्या 1 वर्षापासून माझ्या मनात होतं आणि हे असं घडलं तर मी माझ्यातर्फे एक मॅन ऑफ द मॅच स्कूटी म्हणून बक्षीस देईन हे इथं जाहीर करतो. मॅन ऑफ द सिरीज. चला तर मोटर बाईक सुद्धा मिळेल म्हणून तरुणांनो आता लक्ष आपल्याला सर्वांना द्यायचं आहे. नमस्कार सर्वांना. ज्या भरत भाऊंनी आता सूचना मांडल्या त्या सूचनाचा कडेकोट पालन करून आम्ही पुढच्या वर्षी SGPL नक्कीच खेळू ही तुम्हाला सर्वांना शाश्वती देतो. आणि त्याच्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही सर्वजण आहोत याच्यापासून जोरात करू. या गोष्टीला माझाही अनुमोदन आहे. चला तर टॉस करायचा आता. तर मग तुम्ही तयार का? जे आता भरत भाऊ झाले, रविदादा झाले, संजय भाऊ झाले व सर्व सगळे आपले घोलगावचे सहकारी आणि सोनाले गावचे सहकारी सगळे एकमेकांना सहकार्य करत असतात आणि ह्याच्यामुळे SPL आणि हा GPL घडत आहे. आणि दादांनी आता जी सूचना दिली, आता जी कमिटी जी घोलगावची कमिटी आहे आणि SPL सोनालीची कमिटी यांच्याशी चर्चा करून कसा याच्यातनं मार्ग काढता येईल हा पुढल्या वर्षीचा शब्द आहे. आणि 100% दादा तुमच्या या शब्दाला आमचं पूर्ण सहमत आहे. आणि कसा SGPL करता येईल तो आम्ही 100% याचा विचार करण्यात येईल. आणि कुठेही घोलगाव कडून तरी या तुमच्या शब्दाला तडा जाणार नाही. समजलं दादा? कुठल्याही तुमच्या शब्दाला तडा जाणार नाही हे आम्ही 100% शब्द देतो. आणि पुढल्या वर्षी SGPL कसा होईल याचा 100% विचार करण्यात येईल. जय महाराष्ट्र. आता आमचे या फायनल मध्ये कृष्णा लेजंड आणि रॉयल किंग हे दोन्ही संघ फायनलला पोहोचलेले आहेत. तसेच या फायनल सामन्यासाठी आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत भरत पाटील असो, संजय मडवी असो, रविदा असो, श्रीनाथ हरड, संजय थले व इतर सर्व यांनी सर्वांनी आम्हाला चांगल्या प्रकारे जे आता काही सूचित केलेलं आहे ते 100% हे योग्य आहे. कारण जेव्हा गावामध्ये आपल्या एखादा दुःख होतो तेव्हा आपण पूर्ण गाव त्या दुःखाचा स्टेटस ठेवतो. आज ज्या ही गोष्टी आम्ही अभिमानाची सांगलेली आहे की SGPL हा झाला पाहिजे या गोष्टीचा आपल्यालाही अभिमान आहे आणि 100% हा झालाच पाहिजे. फक्त तुम्ही असेच या सर्वांच्या मुलांच्या जोडीला राहा, साथ द्या. 100% आपण करूया. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांच्या सूचना या ठिकाणी आल्या तर आपण टॉस करत आहोत. नाणेफेकी करतोय. दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत येत आहेत. हॅलो, बघा काय आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. मी माझं मत मांडलं आणि आम्ही थोडे आता वरिष्ठ आहोत. हे सगळे बोलले 45+ आहेत म्हणजे आम्ही थोडे एल्डर झालोय. आणि आमचा उत्साह बघा, तुम्ही एकत्र आल्यानंतर आम्हाला जो होणारा आनंद आहे तो काय असेल आम्ही शब्दाने सांगू शकत नाही, याच्या पलीकडे आहे तो. आणि श्रीनाथ हरड यांनी सांगितलं की जर SGPL पुढच्या वर्षी झालं तर त्यांच्यासाठी किती आनंदाची गोष्ट असेल. तर त्यांनी अनाऊन्स असं केलं की मी आनंद व्यक्त करताना 1,00,000 रुपयाचं फर्स्ट प्राइज पुढच्या वर्षी अनाऊन्स करेन. त्याच्यानंतर संजय थले यांनी चालू मध्ये मी 25,000 देईन. लक्षात ठेवा, आम्हाला जे वाटतं ते तुम्हीही आणि रवींद्र गुलवी आपले उपसरपंच यांनी स्कूटी मॅन ऑफ द सिरीज म्हणून घोषित केलेले आहे. दरवर्षी मी दोन्ही टुर्नामेंटला आपला मंडप डेकोरेशन असतं एकत्र झालतो तो पण आहेच ना. स्वतः मी करेल खर्च. अच्छा, बघा डेकोरेशनचा फार मोठा खर्च असतो आणि तो खर्चही आपला टललेला आहे. मी दोन्ही GPL ला SPL ला पण GPL ला पण मी आता बघा, मला आता माहिती जी मिळाली रे, संजय आनंद मडवी आपले हे भाऊ SGPL आणि GPL दोन्ही टुर्नामेंट मध्ये याचा खर्च करत असतो.
डेकोरेशनचा, पण तुमचा फायदाच आहे. दोन्ही करताना नाही एकाच ठिकाणी करावं लागेल. तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. परंतु खरंच सांगतो, तुम्ही एकदा हे राबवून बघा. आम्हाला फार आनंद भेटेल. आम्ही काय करू शकतो हे पुढच्या वर्षी सांगतो. आता बाकीचे बरेच बोलले. आता मी पण सगळं सांगायला गेलो त्याला अर्थ राहणार नाही. ओके. भरत भाऊ बोलले, पण याचा खरा श्रेय सर्व ज्येष्ठ नेत्याने भरत भाऊ असतील, संजय भाऊ असतील, प्रेम दले आणि जे बी वरिष्ठ असतील यांनी सर्वत्र एकत्रित बसून हा निर्णय घेतला पाहिजे. गोलगाव असेल आणि याचे आणि हे सर्व ठरवून आपला एक मिनिट मी थोडीशी संजय मडवी एक मिनिट संजय तलेंची थोडीशी एक मिनिट भाऊ संजय तलेंची थोडीशी चूक दुरुस्ती करतो. आम्ही नाहीये, आमच्यापेक्षा अजूनही वरिष्ठ आमच्या गावात खूप लोक आहेत. त्या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण करूया. ठीक आहे. हॅलो, मी काय बोलतो, आताच अनाऊन्स केला माझ्या भावानी नवनाथ पाटील यांनी पुढच्या वर्षी ते SGPL एकत्र झाली तर 1,51,000 रुपये त्या ट्रॉफी त्या टुर्नामेंट साठी असतील. आणि राजू मडी पण एक बोट वरती काहीतरी करतो, ते मला माहित नाही काय कमी ती देतोय. ओके, ते प्रत्येकाची खुशी आहे, आनंदाची गोष्ट आहे. चला चला नाणेफेकी आपण करतोय आता. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चलिये अंकित आणि इंद्रपाल. चला फायनल टॉस. बोला तुम्ही. हेड इज अ कॉल. हेड इट इज. कृष्णा लेजेंड्स वन द टॉस. काय करणार? थम्सअप. यस यस थम्सअप. हे कोणाकडनं आहे? 2 थम्सअप. आकाश पाटील आणि रवी मडवी यांच्याकडून कोल्ड्रिंक्स आहे. इंद्रपालजी निर्णय सांगा आता. निर्णय सांगा, वेळ जास्त झाली आहे. फिल्डिंग करणार. शुभेच्छा दोन्ही टीमला. टॉस संपन्न झालाय. कृष्णा लेजेंड्स वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट अगेन्स्ट रॉयल किंग्स. चला सगळ्यांनी बाहेर या. फायर शो, फटाक्यांची आतषबाजी थोड्याच वेळात सुरू होत आहे. मी तुर्तास थांबतोय आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतोय. विकास जोशी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विकास जोशी यांनी जेवणाची व्यवस्था ह्या स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि जरूर त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला फायर शो सुरू होतोय. मंडप डेकोरेटर्स लाईव्ह चालू ठेवायचं पण लाईट बंद ठेवायची आहे. आता कसं करायचं आपल्याला ऍडजस्ट, तुम्हीच विचार करा. नाही होणार का? लाईव्ह बंद होईल असं करू नका. लाईव्ह बंद होईल असं काही करू नका. लाईव्ह बंद होईल असं काही करू नका बाबा. चला सर्व पाहुण्यांनी व्यासपीठावर बसून घ्या आता. चला 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 पटापट. मैदान मैदान खाली करा. मैदान खाली करा. मैदान खाली करा. फायर शो बघा फक्त. चला मैदान खाली करा आपण. विकास जोशी यांची उपस्थिती झालेली आहे आणि अमर म्हात्रे यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर या. नवनाथ पाटील आपण व्यासपीठावर यायचे. रवी आरट, तानाजी पाटील, विकास जोशी आपण सर्वांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. मित्रांनो फायर शोला इथे सुरुवात होत आहे. ऋषिकेश आणि सुमित यांची ही इव्हेंट्स फायर शो साठी पूर्ण तयार आहेत. एक फायर शोच्या अगोदर एक सन्मान करा आपण. मी आयोजकांना विनंती करतोय के एक शुभ सन्मान आपण करायचे. के विकास जोशी, संजय मडवी यांना विनंती करतोय आपण दोघांनी हा शुभ सन्मान करायचा आपण विकास जोशी यांचं. संजय मडवी आणि के मडवी यांच्या शुभ हस्ते हा विकास जोशी यांचा शुभ सन्मान इथे केला आहे. तसेच रवींद्र गुलवी, क्या बात आहे. प्रत्येक वर्षी तिसरं पर्व आहे
आणि या तिसऱ्या पर्वालाही त्यांनी या स्पर्धेसाठी मेजवानी जेवण जो आहे तो त्यांच्या माध्यमातून सहखर्चाने दिलेला आहे. तर मी फायर साठी आवाज देणार आहे तेव्हाच फायर सुरू करा आपण. चला इथे आपण फायर शो इथे आपण करणार आहोत. चेक. हॅलो हॅलो आवाज थोडासा. इथे ऋषिकेश सुमित बसून घ्या ना सर्वांनी. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. व्यासपीठावर बसून घ्या सर्वांनी. राजू राजू दादा बसून घ्या. घोलगाव प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा फायर शो इथे सुरू होणार आहे. सर्वांनी आनंद घ्या. सर्वांनी आपले मोबाईल काढा. ऋषिकेश सुमित यांच्या मेहनतीला तुम्ही नक्कीच इथे सहकार्य करा. प्रत्येकाने आपल्या स्टेटसला ही आजची रील आजची व्हिडिओ तुम्ही ठेवा. फायर सुरू. इंजिनियर राजू मडवी इथे उपस्थित झालेले आहे. त्यांचं शुभ सन्मान इथे करतोय आपण. संजय भाऊ थले यांना विनंती आहे आपण आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण करायचे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच संजय थले यांच्या शुभास्ते राजू मडवी इंजिनियर यांचा शुभ सन्मान इथे केला जात आहे. धन्यवाद राजू मडवी. आपण या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्याकरिता हा शुभ सन्मान आपला इथे केला जात आहे. त्यानंतर स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर आपण करणार आहोत. भूषण म्हात्रे यस ज्यांनी आपल्याला रोलर या ग्राउंड साठी दिलेला आहे. रोड रोलर अभी ठीक करके देता संतोष म्हात्रे यांचे चिरंजीव इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय आणि हा शुभ सन्मान आपण इथे स्वीकारायचा आहे. प्लीज. चला संतोष म्हात्रे यांचे चिरंजीव इथे आहेत त्यांना इथे सन्मानित करूया आपण. यस तनिष आलेला आहे त्याचं करा शुभ सन्मान. के के
यावर्षी केकेने या स्पर्धेची जिम्मेदारी घेतली होती आणि सक्सेसफुल स्पर्धा. नाही नाही, ही संपूर्ण ही जी आमची. ओके 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 ओके. हरीश मडवी या चेअरमॅन आहेत, अध्यक्ष आहेत या स्पर्धेचे. सक्सेसफुल स्पर्धा. तसेच सुमित पाटील आणि ऋषिकेश पाटील. फायर नव्हता तर आमच्यासाठी प्रेमदायक होता, म्हणूनच त्या ऋषिकेशला आणि सुमितला इथे सन्मानित करणार आहोत. या दोघांनी या व्यासपीठावर आपण सुमित, ऋषिकेश, तुमचा ही शुभ सन्मान केला जात इथे. ऋषिकेश, सुमित, प्लीज व्हीआयपी डाईज. के इव्हेंट्स वाल्यांचाही सन्मान करा आपण. ऋषिकेश आणि सुमितचा A1 जोडीचा सन्मान होईल. हे पाहतोय आपण. इव्हेंट साठी जोरदार टाळ्या. 3 दिवस फटाक्यांची आतिषबाजी हे फक्त गोलगाव करू शकतो, त्यांनी दाखवलंय. आता एक सन्मान करून आपण मॅचलाही सुरुवात करतोय आपण. वेलकम शैलेश शेंडे. के आपण एक सन्मान प्रिन्स मूवीचाही करा आपण, आणि डीजे ऑपरेटरचाही करा. बँजो मास्टर जगदीश. डीजे ऑपरेटरचा करून घ्या आपण. के डीजे ला सन्मानित करा आपण. बँजो मास्टर जगदीश या पण. बँजो मास्टर जगदीश. जगदीश बँजो मास्टरचा सन्मान करा. 3 दिवस ज्याने चौकार विकेट नंतर बँजोची साथ दिली या स्पर्धेला, त्यांचा शुभ सन्मान इथे केला जात आहे. पहिले बँजो मास्टरचा घ्या. अमर मात्रे, तुम्हाला 50 वेळा सांगायला लागतं स्टेजवर बसा. तुम्ही काय तर लहान आहेत का? तुम्ही मोठी व्यक्ती आहेत. आपल्यावर जिम्मेदारी आहे या स्पर्धेची, हेही समजून तुम्ही राहायचं व्यासपीठावर. कारण की हा हरीश मडवीच करू शकतो अध्यक्षपद त्याच्याकडे. मात्र त्याचं म्हणणं आहे की मी सर्वांना मान एकच देणार आहे. चला प्रिन्स मूवीज. नक्कीच तुषार पाटील. चला तुषार पाटील आपण यायचे. प्रिन्स मूवीचा सन्मान होता इथे. तुषार पाटील आवाज येतोय तर या आपण लगेच. ओके प्रिन्स मूवीज. अमर मात्रे यांचा शुभ सन्मान. आगरी महोत्सव आपल्या आगरी लोकांचा, आगरी समाजाचं मान वाढवणारा आगरी महोत्सव. त्याच्यासाठी अमर मात्रे यांची धावपळ, त्यांच्यावर असलेला विश्वास आणि विश्वासाने खऱ्या अर्थाने उतारणारे हे व्यक्तिमत्व आहेत, आणि त्यांचा शुभ सन्मान इथे अमर मात्रेंचा केला जात आहे. धन्यवाद. एक सन्मान संजय मडवी साहेबांचा सन्मान बाकी आहे. ओके बिग सत्कार. ओके ओके चला मग मॅच सुरू करा. मग कशाला थांबलो आपण? टाइमही झालेला आहे. शरद चला 1:08 झाली आहेत. सागर मात्रे आलाय, हसत हसत आलाय. हसत हसत काम 25 केलेलं आहे. तुषार बोल ना. ते 1000 लावेल मी, तू पहिला व्यासपीठावर आहे. ओके बोल बोल. केतनसाठी एक सुवर्ण संधी आहे. एका चौकासाठी 1000, 2 चौकारासाठी 2000 आणि 3 चौकारासाठी लगातारच्या 10,000. केतनसाठी ही संधी आहे. तुषार पाटील, बंटी पाटील, बंटी आई गावदेवी स्पोर्ट आयोजकांचं म्हणणं आपण काय करणार आहे? त्यांच्या पुढे मी तर नाही जाऊ शकत. हरीश मडवीचं लक्ष सर्वांवर आहे, कोणाचा सन्मान राहणार नाही असं त्याचं म्हणणं आहे.
चला आयोजन कमिटी. यस, ओके ओके. बिग सत्कार, मेगा सत्कार, शाही सन्मान, ज्यांच्या मार्गदर्शनाने गेले 3 पर्व या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत, मंडप अँड डेकोरेटर्स, एक VIP स्पर्धा, आपल्या सर्वांचे परिचयचे सन्माननीय संजय मडवी साहेबांचं शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने येथे केला जात आहे. राहुल पाटील आपण या. हा सन्मान कोणाचा आहे? तर संजय मडवी यांचं. महेश मडवी आपण यायचंय. महेश मडवी. शैलेश धन्यवाद आपण आलात. या आपण पाहतोय की फायनली हे पाहतोय आपण सन्मान केला जातं संजय मडवी यांचा. एक शाही सन्मान ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेतून या स्पर्धेचं मागच्या 3 पर्वापासून आयोजन करण्यात येत आहे आणि मंडप अँड डेकोरेटरचा जेवढा खर्च आहे तो त्यांच्या सहखर्चाने या स्पर्धेकरता इथे देण्यात आलेला आहे. धन्यवाद. चला आता सर्वांनी बसून घ्यायचंय. सुरुवात होत आहे मेगा फायनल. ओ चला 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 फायनल कडे जाऊया आपण. फायनल मॅच सुरू करा आपण. मेगा फायनलला सुरुवात करतोय आपण. केतन हेड अँड टेल आहे ना तो करतोडी होणार कोणचा माझा बोलते ना फील्डिंग लगाएगा उसको बैटिंग करने का. चला खेळायला सुरुवात करायची आहे. समीर ठाकरे आपण आमच्या सोबत जोडायचंय. फक्त बसले तरी चालेल, मात्र बसा. तुम्ही बसले तर आम्हाला एनर्जी येईल थोडीशी, कारण का आवाज साफ गेलाय. बिल्कुल यह आखिरी मुकाबला यहाँ सर मजा आने वाला है GPL में. सागर मात्रे इतका गरम होते ना, तुम्ही हँडग्लोव्ह घालून ठेवलेत. हँड ग्लोव्ह काही काढले नाही बाबा. काढले 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 नाही. डीजे चला, सगळ्यांच्या पाठीशी देव आहे आणि देव आहे म्हणून आपण आहोत. यस, आपण हिंदू आहोत, हे फार महत्वाचं आहे. चला गेम ऑन. मॅचला सुरुवात. टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी. चुकून जर कोणाचं स्वागत सन्मान राहिला असेल, दिलगिरी व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने. अब्दुल रहमान के ओर से 3 चौकार के लिए 500 रुपए का इनाम है. नहीं लगेगा तो वो हमारे पास जमा रहेगा. आता जो बक्षीस लावला जाईल ना, जरा संभाल के, क्योंकि अभी यहाँ से फैसला हो. सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानामध्ये दाखल होत असताना टीम रॉयल किंग सागर म्हात्रे फॅम टीम आणि सलामीची जोडी आता मैदानामध्ये दाखल होते टाळ्यांच्या गजरामध्ये.
स्वागत करायचंय रॉयल किंग टीम ओपनर्स प्रेम अँड प्रितेश. रटारटारटा. नाचो. वा वा क्या बात आहे. अरे वाजवा. चला टाळ्या वाजवा दोन्ही टीम करिता. फायनलला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना प्रेम आणि प्रितेश सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये आणि गोलंदाजी करण्यासाठी दाखल होतोय इंद्रपाल. फुलटॉस ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग आहे. सत्यवान तरे यांच्याकडून नेट ब्रॉडबँड केबलची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिली धाव फायनल मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळते. ऑफ द मार्क होत असताना प्रेम थळे. यावेळेला बॅकफूट लावून खेळलेत. चांगला फटका. ओ इथे काय घडलंय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. फटका खेळताना बॅटर पडलाय. पहिला धक्का. अरे वाजवा ना. बॅकफुटला आलेत. चांगला पंच पाहायला मिळतोय इन फ्रंट ऑफ द सेंटर. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना धाव फलकावरती 2 या आकड्यावरती. लेग स्टंपच्या दिशेने बॉल पुन्हा फिल्डरकडे येतोय. आज जे कृष्णा लेजंड्स अँड रॉयल किंग या दोन्ही टीमचा खेळ आपल्याला चांगला पाहायला मिळाला आणि म्हणूनच तर हे दोन संघ फायनल खेळताना दिसत आहेत. आदरणीय दीपक थळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. टॉस बॉक्स चे स्पॉन्सर्ड आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सोबतच आणि कालू मामांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील स्वागत आहे. काळूराम मामा आपलं हार्दिक स्वागत आहे. हो काय गोलंदाजी करतोय इंद्रपाल. इंद्रपाल और बल्लेबाज बचे बाल बाल. जबरदस्त या ठिकाणी खेळ सध्या सुरू आहे. कृष्णा लेजंड्स शरद गोडे फॅम टीम. हो यावेळेला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. सुरुवातीला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण राहिलं. वेलकम काळूराम मामा आपलं स्वागत आहे. द गोल्डमॅन. सोने जैसा दिल और दिल के ऊपर सोना. ये तो सोने पे सुहागा. जी हाँ बिल्कुल गोपीनाथ जी पाटील काफी खुश. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गोपीनाथ पाटील गोलंदाजाचं नाव सांगा जरा. केतन 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 थले गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. सामना करेल बॅटर प्रितेश. प्रितेश आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज राहुलला तुम्ही बघतायत. राहुल आणि प्रितेश
पहिला बॉल यावेळेला केतनचा आणि त्या फिल्डरला खूप जास्त बिझी ठेवलंय. सातत्याने त्या फिल्डरकडे चेंडू जात आहेत. मला वाटतं की कोण आहे त्या फिल्डर? जतीनकडे जास्तीत जास्त बॉल येत आहेत आणि त्यानं चांगलं काम देखील केलंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आहे. विकेट किपरनं प्रयत्न केलेला नाहीये. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धाव फलकावरती 7 धावा. खानापिना ग्रुप कडून केतनने जर हॅट्रिक केली तर पार्टी. केतन, आपण जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर खानापिना ग्रुप यांच्याकडून पार्टीचं आयोजन असेल तुम्हाला. ग्रुपचं नावच भारी आहे, खानापिना और सोना. नो बॉल आणि चौकार. हा पहिला चौकार या फायनल मध्ये. चला, खानापिना ग्रुप यांच्याकडून 5,000चं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक करिता केतनला, परंतु केतनच्या विरुद्ध टनाटन फटकेबाजी. आणखी एक चौकार. अग पोरी तू सपनात बॅक टू बॅक 2 विकेट. गोपीनाथ पाटील यांच्याकडून 1000 नाही घेतले तर 700 रिटर्न, 300 जीएसटी. आणखी एक चांगला फटका, परंतु काय फिल्डिंग आहे. व्हॉट एक्सलंट स्टॉप. अफलातून क्षेत्ररक्षण. आय थिंक इंद्रपाल इज देअर. पैसे वाचले गोपीनाथजी. 2 विकेट घेतले तर का. केतनच्या विरुद्ध टनाटन फटके आलेत आणि जसे चौकार आले सागर म्हात्रे थोडेसे खुश. पहिल्या ओव्हर मध्ये थोडेसे ते नाखुश पाहायला मिळाले होते. आणखी एक चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. घोलगाव प्रीमियर लीग जीपीएल आणि पुढच्या वर्षी होणार आहे एसजीपीएल. हा फुल टॉस आणि एसजीपीएल झाले ना तर संदेश पाटील जागेवरच 5 लाख जमा झाले तिथे. म्हणजे बघा किती प्रेम आहे. दोघांनी मिळून जर एक स्पर्धा केली तर. बाईक सुद्धा. वा. धावसंख्या आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा, 19 रन्स. संदेशजी काय सांगाल, 19 धावा झाल्या 2 ओव्हर मध्ये आणि फायनल मॅच आहे. नक्कीच चांगली सुरुवातही म्हणू शकतो आपण. 19 धावा आलेल्या आहेत. पर विकेट. चला, 3 पर विकेट 500 रुपये. तानाजी पाटील ना. ओके. आणि श्रीनाथ आरड 3दा सांगितलं 19 धावा. 3 चौकाराला. गोपीनाथ पाटील तुम्ही विरुद्ध पार्टीवाले आहेत वाटतं. ओके, दोन्ही पार्टीमध्ये. बाबा आता एक सीए बसवायला लागेल इकडे. भरपूर बक्षीस लागली. कम से कम 50-60 हजाराचं बक्षीस जमा झालंय. हा ना यार. शरदसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे जयनाथ आरट आणि तानाजी पाटील यांच्याकडून. लगातार 2 विकेटसाठी गोपीनाथ पाटील यांच्याकडून 1000. राजू मडवी नाही समीर. चला, गजानन चौधरी यांच्याकडून 1000. गजाने तर मजा नाही. गजा नाही तो चौधरी. मजा नाही. विकेट हॅट्रिक साठी ड्राईव्ह करण्यात आलाय. एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 30 नाही तर 20 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि 30 कराव्या लागतील. ही चर्चा आमची सुरू होती. ओ हो हो हो, विकेट. फलंदाज बाद. आणखी एक विकेट घेतला तर गोपीनाथजी यांच्याकडून 1000. शरद साठी पारितोषिके लागतात. कॅप्टन अंकित आलाय. अंकित या खेळाडूला जबाबदारी घ्यावी लागेल. जो भी करना है अंकित को करना है.
ओ कट करण्याचा प्रयत्न, बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता शरदचा. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल या ठिकाणी येतोय तिसऱ्या षटकाला. शरदनं सुरुवात केली आहे, चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला ड्राईव्ह करण्यात आलाय. फिल्डर आहेत उपस्थित, फक्त मिळेल एकच धाव. सिंगल न स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु संदेशजी इथून मोठे फटके म्हणजे चौकार देखील मारावे लागतील. हो हो हो, मागे आता मिस्टेक. लेग बाईचा इशारा, बॉल सीमा पार, चौकार. चेंडू निघून गेलाय. 4 धावा त्या ठिकाणी मिळतात लेग बायच्या स्वरूपामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा, 25 रन्स ऑन दी बोर्ड नाव. बॉल तयार, लास्ट ओव्हर. ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची बाहेरील कडा. चौकार हॅट्रिक साठी अल्पेश पाटील यांच्याकडून 500 रुपये. स्वीप करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी आपण पाहतोय. एकच धाव मिळेल. स्कोर एका धाव्याने आता पुढे जाताना धावफलकावरती 31 धावा. धावसंख्या 31 धावा आहेत. अतिशय सुंदर गुणलेखन विशालजी नाईक, किशोर वाकडे आणि रुपेश हारड आपण मंचावरती यायचं आहे. गोरख जोशी आपण सुद्धा मंचावरती यायचं, आपलं स्वागत आहे. बाहेरून बोलू नका रे बॉल टाकताना. ओ हो, व्हाट अ शॉट. 4 रन. क्लासिकल फटका आपल्याला बघायला मिळाला. चांगली ताकद झोकली त्या फटक्यामध्ये. चौकारानं स्कोर आता पुढे जाताना. ओ बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. आता धावबाची देखील संधी होती, परंतु मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 36 धावा फायटिंग टोटल रॉयल किंगच्या संघानं आता या ठिकाणी बनवली आहे. रॉयल किंग संघानं आता इथून आपण पाहतोय की फायटिंग टोटल सेट केल्या. पुढचा बॉल स्लो बॉल स्वीप केलं. वा, व्हॉट अ फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळ वाजवता फिल्डर करिता आणि पंचांचा 1 शॉटचा इशारा आलाय. सर रन किती असतील या बॉलवर? एकच का? एकच धाव असेल. 1 शॉटचा इशारा आहे ना? 1 शॉटचाच बोलतोय दादा. 1 शॉटचा इशारा आलाय ना सर. धावा किती आहेत या बॉलवर? डिक्लेअर करू दे ना किती धावाने या बॉलवर दादा. दिनेशजी रन किती आहेत या बॉलवर? एकच धाव ना? ओके. शॉर्ट रन चेक करायचे आहे का? शॉर्ट रन चेक करूया आपण.
अंपायर्स कॉल. अंपायर्स कॉल. सदोतीस धावा आणि 38 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. सामना नव्हे, फायनल जिंकण्याकरिता. 37 रन बन चुके, 38 रनों की चुनौती. अब ये मुकाबला जीतने के लिए. चला, सलामीची जोडी आपण लगेचच मैदानामध्ये उतरायची आहे. टार्गेट असेल ते 38 धावांचं. 38 टू विन GPL सीझन 3. ही स्पर्धा जिंकण्याकरिता, हे तिसरं पर्व जिंकण्याकरिता कृष्णा लेजेंड्स टीमला 38 धावांचं लक्ष सेट केलंय. टीम रॉयल किंग सागर म्हात्रे फॅम टीम आणि एका बाजूला शरद गोडे फॅम टीम. नाव बॅक टू कॉम बॉक्स अँड कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता येत आहेत भिवंडीकर, संदेश पाटील. धन्यवाद. तर सन्माननीय रवींद्र गुळवी साहेबांचा जो संघ आहे कृष्णा लेजेंड्स, या खेळाडूंसाठी प्रत्येक चौकारासाठी संदीप तरे याने प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक ठेवलेला आहे. खेळाला सुरुवाती होते. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. इंद्रपाल तरे आणि स्मिथ ही सलामीची जोडी पाहतोय आपण. आणि गोलंदाज प्रेम थले आपली गोलंदाजीला इथे सुरुवात करताना आपण पाहतोय. आणि तानाजी पाटील यांनी सांगितलंय, जर कृष्णा लेजेंड संघाने जर या स्पर्धेवर नाव कोडलं तर तब्बल तानाजी पाटील सांगतायत 5,000 रुपये. मॅच ऑन. प्रेम तले यांचं पहिलं चेंडू. संतोष गोडे यांच्याकडून 5,000. 10 झाले. ड्राईव्ह केलाय. प्रतीकची चांगली फिल्डिंग. एक धाव पूर्ण झालेला आहे. एक शांत क्रिकेट. 3 दिवस नो किटकिट नो झिकझिक. स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं राहिलं. घोलगाव प्रीमियर लीग, आमच्या गावाचा मान सन्मान, आमच्या खेळाडूंचा सन्मान वाढवणारी ही स्पर्धा होती. आणि आता इंद्रपाल तर रनआउटच्या स्वरूपात आउट. महत्वाच्या क्षणी हा इथे विकेट मिळालेला आहे. आणि आता नवीन फलंदाज शरद आलाय. चला खेळाला सुरुवात करा आपण. ओ, मागच्या चेंडूवर काय घडलं तर इंद्रपाल तरे यांच्या चिरंजीवाने आउट केलाय, म्हणून संदीप तरेने 200 रुपयाचा पारितोषिक त्यालाही दिलेला आहे. क्या बात आहे. कृष्णा लेजेंड्स बंटी नक्की ठीक आहे ठीक आहे. चला खेळाकडे आपण लक्ष देऊया. आपण प्रेम आला. प्रेमची चांगली गोलंदाजी पाहतोय आता. टीमचे शरद ज्याने सर्व स्पर्धा चांगल्या खेळलेल्या आहेत, त्याचा खेळही चांगला झालेला आहे. पाहूया महत्वाचा विकेट असेल तो प्रेमसाठी. मात्र शरद तयार होत आहे. कडाक कडाक चांगली फिल्डिंग. प्रत्येकची फिल्डिंग चांगली आहे. एकदा पूर्ण धावा झालेले त्या 4. काय प्रेक्षक पाहतोय आपण. स्मिथ आहे स्ट्रायकिंग वर.
प्रेम पुढचा चेंडू टाकताना खराब चेंडू टाकलाय, लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. दिनेश सरांचा वाईटचा इशारा येतोय. धावा झालेल्या आहेत त्या 5. रवींद्र गुलवी साहेबांनी देखील 5,000 रुपये लावलेले आहेत. तानाजी पाटील यांनी देखील 5,000 रुपये लावलेले आहेत कृष्णा लेजेंड साठी. ऑफस्टिकचा चेंडू प्रतीकने केली आहे चुकी. सोडला असता तर षटकारी गेला असता आणि आउट झालं असतं. तर आता धाव मिळाली, ते धावा झाल्या त्या 6 धावा. 6 रन बन चुके. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी केतनचं येणं बाकी आहे, अल्पितचंही येणं बाकी आहे. मात्र सध्याच्या घडीला शरदला खेळपट्टीवर थांबणंही फार महत्वाचं आहे. गोलंदाज प्रेम राऊंड द विकेटने. हो 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 हो, फायनलच्या मॅच मध्ये चुकी शरदच्या माध्यमातून. नक्कीच महत्वाचा विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळालंय हे प्रेक्षकांना दाखवलं जात आहे टीव्ही मॉनिटरवर. तुषार पाटील यांना पाहतोय, बंटी यांनाही पाहतोय आपण. स्वर्गीय अनंत भिवा मडवी स्टँड मध्ये प्रेक्षकांना दाखवलं जात आहे. क्या बात आहे, एन्जॉयमेंट करताना सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू क्रिकेट. षटक क्रमांक 2 सुरू झाला आणि आकाश पाटील गोलंदाज. स्ट्रायकिंगला स्मिथ नवीन आलाय, केतन आलाय नवीन. फुलटॉस चेंडू समोर खेळलाय, फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव. खऱ्या अर्थाने सागर मात्रे हे सध्या आस लावून ठेवलेली आहे या मॅचला. खानापिना ग्रुप करून केतनला प्रत्येक चौकारा 200 रुपये. हो हो हो, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. राहुल भोईर चांगली फिल्डिंग करताना. असं वाटतं ग्लब मध्ये काहीतरी गडबड आहे सागर म्हात्रे यांच्या हातामध्ये. नाही, इतक्या गर्मीमध्ये कोण ग्लब घालतो हातामध्ये. आकाश पाटील. हो, फुलटा चेंडू, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. दुसरा कोण असता तर चौकारच गेला असता. गुड विकेट किपिंग. धावा झालेल्या आहेत त्या 8. 3 चेंडू झालेले आहेत. आकाश पाटील चांगली गोलंदाजी करतायत. 8 धावा झालेल्या आहेत. अजूनही 15-30 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा बनवायचे आहेत. त्यासाठी केतनला थांबावं लागेल. खानापिना ग्रुपचे 200 पटकावे लागतील. स्मिथ, फुलटा चेंडू, गॅप. ओ हो हो, प्रतीक कमालीची फिल्डिंग. आजच्या 3ऱ्या रात्रीमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आकाश. आकाशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि खास करून प्रतीकला. जबरदस्त फिल्डिंग, एफर्ट चांगले पाहतोय आपण. आकाश पाटील. खराब चेंडू आणि त्याच्यावर आलाय 4. 5 धावा आलेले टोटल. 9+4. धावा झाल्या त्या 14. आता 14-24चं इक्वेशन आलेलं आहे. आकाशची तारीफ काय केली, लगेच आकाशने पंजा फेकला. ओ हो, चेंडू हवेमध्ये, चांगली फिल्डिंग. एकच धाव घेतली होते. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू बाकी आहे. 13-23. मॅच अजूनही समाप्त झाले नाही, मॅच बॅलन्स आहे. स्मिथ तयार. हो, चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, डॉट चेंडू. आता 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. समीर काय म्हणणार, ज्या प्रकारचा खेळ सुरू आहे, गोलगाव प्रीमियर लीग 2026 तिसरा पर्व, आणि खऱ्या अर्थाने टाइमही झालेला आहे 1:40 आणि पाहुण्यांबद्दल तुम्ही काय सांगणार. नक्कीच नक्कीच, हा क्रिकेट प्रती असणारा प्रेम, ही क्रिकेट प्रती असणारी निष्ठा आहे आणि आपल्या गावाच्या एकतेप्रती असणारी निष्ठा आहे.
गावात आपण जर एकत्रित होऊन अशा प्रकारचा कार्यक्रम केला, संकल्पना केली, तर डेफिनेटली नो डाऊट हे 3 पर्व काय संदेशजी, मी तर म्हणतोय की अशा अनेक पर्व या घोलगाव प्रीमियर लीगचे आपल्याला बघायला मिळतील. आणि नुकतंच रिसेंटली आपण पाहतोय की एकच स्पर्धा अनाऊन्स काय केली की 2 गावांनी मिळून आपण एकत्रित खेळ करूया आणि गावातील होतकरू व्यक्तिमत्वांनी, प्रौढ व्यक्तिमत्वांनी त्याच्यासाठीचा दाखवलेला पुढाकार गावातील एकता आणि गावातील अखंडता दाखवून देते. नक्कीच नक्कीच जसं अनाउन्समेंट झालं आणि फायनली लगेच 5 ते 6 लाख रुपयापर्यंत प्राइज जमा झाला आणि खास करून एक बाईक सुद्धा. क्या बात आहे. इतकं प्रेम, प्रचंड प्रेम पाहतो आपण क्रिकेटवर. ना गावाची एकता असेल ना तर तुम्ही कोणतंही काम हातात घ्या, साधं सरळ व्यक्तीनं हातात घ्या. जर गावाने तुम्हाला सहकार्य केलं तर डेफिनेटली तुम्ही तो काम यशस्वी करालच. आणि असं गाव म्हणजे सोनाली घोळगाव. नक्कीच नक्कीच भरपूर 3 दिवस भरपूर प्रेम मिळालं या स्पर्धेवर. आपणही जान छिडकलेली आहे. तर आता 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. खेळाला सुरुवात होते पुन्हा एकदा. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. रिझल्ट काय आलाय तर बाईच चौकार आलाय. आता 11 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. नशिबाची साथ मिळते, नशिबाची साथ मिळते. एक्झॅक्ट, नशिबाची साथ मिळते कारण अंकितनं डॉट बॉलच टाकला होता. कीपर कडनं झाली मिस्टेक आणि धावा मिळाल्या 4. नक्कीच कमबॅक करू शकतो अंकित. ओ केलाय केलाय मात्र पुन्हा चूक झालीये. चुकीला माफी नाहीये. आलाय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळालाय आणि तो देखील डॉट बॉल आल्यानंतर. म्हणजे आता कृष्णा लेजेंड्स या टीमच्या बाजूने नशिबाची साथ आहे. विकेट किपरनं हा चेंडू नाही तर हा कप सोडलाय, जीपीएल सोडलाय असं म्हणूया. कारण की दोन्ही चेंडू डॉटच होते. 2 चौकार सोडलेले आहेत विकेट किपरनं. फायनलच्या मॅच मध्ये चुकी होते. हा येस एक्झॅक्ट, फायनल मॅच मध्ये चुकी होते. पूर्ण स्पर्धा चांगली खेळलेत. तिसरा चेंडू. तिसरा थोडासा स्लो टाकलाय आणि गॅप मध्ये चाललाय. आलाय चौकार. काय करेल अंकित, काय करेल. फिल्डिंगची साथ मिळाली नाहीये. आ 12 झाल्या. आता 11 पाहिजे. आणि गोपीनाथ पाटीलचा डान्स पाहून असं वाटतो की ट्रॉफी उचलण्याची तयारी आहे. नक्कीच नक्कीच, परंतु अंकित बिचारा काय करेल असंच आपण आता म्हणूया, कारण त्याला साथ मिळाली नाहीये फिल्डिंगची. बॉल. केतनचा विकेट. सेलिब्रेशन सुरू झालंय. आता अल्पेश आणि अंकितला आता योच विकेट महत्वाचा असेल. नाही नाही, पण मी तर म्हणेन 3 चौकार भले आले संदेशजी, विकेट आली आहे ना. तुला माहित आहे काय झालं 3 चौकार कसे गेले. सागर मात्रेने हाताची गडी घातली होती, त्यांनी खोलून ठेवलेली म्हणून चौकार गेले. आता पुन्हा त्याने बांधला तर लगे विकेट आला. दाल में कुछ काला है. आता पुन्हा हात बांधून ठेवलेत. पाहूया पुढचा चेंडू. असंच बांधून ठेवायला पाहिजे होतं सागर. चांगली बिल्डिंग. नाही मी तर म्हणेन या सर्व गोष्टी अंधश्रद्धेच्या आहेत. तर आज आपल्या या देशामध्ये आपण पाहतोय की अशा कित्येक आज तर आपण व्यक्ती पाहतो की त्यांना न्याय मिळत नाहीये. मग ते न्याय घेण्यासाठी कोर्टामध्ये कशाला जातील, अशाच एखाद्या जादूगाराकडे जातील. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचा चेंडू. महत्वाचा चेंडू. महत्वाचा चेंडू. डॉट आला तर रंगत निर्माण होईल. डॉट सर्कट टाकलं होतं मात्र धाव घेतली आहे. आता इक्वेशन असं आहे समीर की 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच अजय आणि सौरभ पडवले यांच्याकडून जर अल्पेशनं मॅच जिंकवली तर 1500चं कॅश प्राइज असेल. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. अंकितने जो काम करायचं होतं तो केलाय. 3 चेंडू 3 मिस फील्ड, मात्र 3 चेंडू योग्य टाकलेले आहेत. असं वाटतच होता की रॉयल किंगचा दबदबा आहे. मात्र दबदबा आता दोन्ही टीमचा आहे. 50-50 अवस्थेमध्ये मॅच आहे. नक्कीच
50-50 अवस्थेमध्ये अजय आलाय का बॅटिंग करण्यासाठी? अल्पेश पडवले आलाय का? अल्पेश अल्पेश पडवलेनं हा सामना जिंकवला तर अजय आणि सौरभ यांच्याकडून 1500 आणि विजय पडवले हे देखील त्यांना जॉईंट असतील. बस आता कोणी अनाउन्समेंट करू नका. मिलीजुली सरकार पैसे जमा करा चला. हा ना यार, आता अनाउन्समेंट होणार नाही. शेवटचे 6 बॉल, 6 चेंडू 9 धावा. 9 धावांची कोण आहे? गरज. कोण आहे तो गोलंदाज? प्रितेश. आम्ही असं म्हटलं होतं कालच की 12 वाजता सुट्टी होईल. के काय वाटतं केकेची भविष्यवाणी काय? के कोण जिंकणार? दोन्ही पण. सामना सुपरवर झाल्यावर मजा येईल. सुपरवर झाल्यावर मजा येईल. गोलगाव जीतेगा. कोई भी जीते सब कुछ अंदर आएगा. मॅच रंगली आहे. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. प्रितेश गोलगावच जिंकणार आहे. प्रितेश काय ओ जैनच सांगते की षटकाराला 1000. ओ हो. स्मिथला माहिती आहे षटकार नाही मारायचं. प्रितेश हो चांगला चेंडू टाकलाय. रनआउटची संधी होती. आता अल्पेशच्या कडे लक्ष आहे सर्वांचं. समीर फायनली 5 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 8 धावा. अल्पेशचा हा महत्वाचा विकेट तो रॉयल किंग संघासाठी आला तर सागर याच्याकडून 500 रुपये. चांगला स्ट्रोक खेळलाय. चांगली फिल्डिंग. एकदा ओव्हरथ्रो. आणि आता काय घडलंय? फायनली तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. DRA ची मागणी केली आहे. सॉफ्ट सिग्नल नोट आउट आहे. सॉफ्ट सिग्नल नोट आउट आहे. मात्र ये पहा कृष्णा लेजेंड्सचे सर्व खेळाडू दाखवले जाते टीव्ही मॉनिटरवर. इट्स अ नोट आउट. बॅटर इज सेफ. 4-6 इक्वेशन. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. जयनाथ आराड यांचं म्हणणं आहे षटकार आला तर मॅच 2000. षटकाराला 2000 रुपये. जयनाथ आराड यांची पलटबाजी. गोलंदाज प्रितेश महत्वाचे 4 चेंडू 6 धावा. अल्पेश सज्ज होतोय आणि आता नो बॉल आणि त्याच्यावर मिस फील्ड पाहतोय आणि 2 धावाही पूर्ण. तिसराही चौथाही टोटल 4 धावा आलेल्या आहेत. एक काफी बडी गलती आहे. दुष्काळात 13वा महिना. दुष्काळात 13वा नाही तर 14वा महिना असंच आपण म्हणूया. नो बॉल केलाय. फक्त 2 धावांची गरज. बेंजो पार्टी तयार राहा. 9+3 आणि इथून फायनल जिंकण्याकरिता GPL सीझन 3 जिंकण्याकरिता फक्त 2 धावांची गरज. एकूण 3 धावा पळून घेतलेत ना. मग रन किती आहे त्या? 2 आणि 1 नो 3. ओके चला मग 3 धावांची गरज आहे. 4 बॉल आणि 3 धावांची गरज असेल. नाही तो ते फेकले तेव्हा त्याच्या बॅटीला लागले म्हणून तो एक कॅन्सल केली असं समजा ते अंपायर. चला पंचांचा निर्णय अखेरचा असेल लक्षात ठेवा. अंपायर डिसिजन विल बी लास्ट इन फायनल. 4 बॉल आणि 3 धावांची गरज. जरी अंपायर भेटला अंपानी सिंगला आंब्या झाला चिकू तर चिकू
उचलला आणि मग तू रेषेला माहिती द्यायला लागला. 4 बॉल 3 धावांची गरज जीपीएल सीझन 3 जिंकण्याकरिता. ओहो इसके साथ ही ये चौकारानं मॅच फिनिश. जीपीएल जिंकली आहे कृष्णा लेजेंड्स. Champion, champion, everybody now say bravo, champion, 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 champion. चंद्रकांत